बातमी आहे संभाजीनगरमधली। संभाजीनगरमध्ये उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरामध्ये दरोडा पडलेला होता आणि पोलिसांनी यामधल्या संशयित गुन्हेगाराचा एन्काउंटर केलेला आहे। अमोल खोतकर असे या संशयित आरोपीचं नाव आहे। वडगाव कोल्हाटीमध्ये अमोलने पोलिसांच्याच अंगावरती गाडी घातली आणि पोलिसांवरती फायरिंग केली असा दावा पोलिसांनी केलाय। यानंतर पोलिसांनी फायरिंग केली, ज्या फायरिंगमध्ये अमोल खोतकर याचा मृत्यू झालेला आहे आणि हे एन्काउंटर झालंय। लड्डा दरोड्याचा सगळा जो मुद्देमाल होता तो सगळा मुद्देमाल या अमोल खोतकरकडे होता असं पोलिसांना कळलं होतं। रात्री साधारण 12:30 ते 1 वाजण्याच्या दरम्यानची ही सगळी घटना आहे। कृष्णा खंडे यांचे प्रतिनिधी माहिती देत आहेत। कृष्णा, आता मी त्या घटनास्थळावरती आहे। हे घटनास्थळ आहे। समोर आपल्याला जे हॉटेल साई गार्डन या ठिकाणी दिसतंय त्याच्या समोर पोलीस या ठिकाणी उभा आहेत। त्याच ठिकाणी एन्काउंटर झाल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे। समोर आपल्याला ही गाडी दिसते खाली उतरलेले। या गाडीमध्ये हा आरोपी अमोल खोतकर हा इथे आलेला होता आणि पोलिसांना माहिती होती की तो इथे येणार आहे। हॉटेलचा मालक देखील या सगळ्या प्रकरणामध्ये संशयित होता आणि त्यामुळे तो इथे येणार असल्याची माहिती होती। पोलीस या ठिकाणी दबा धरून बसले होते आणि त्याच वेळी पोलीस असल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी या ठिकाणी पोलिसांवरती फायरिंग केली। शिवाय पोलिसाच्या अंगावर ही जी गाडी दिसते तुम्हाला ती गाडी घालण्याचा प्रयत्न केला अशी पोलिसांची या ठिकाणी माहिती आहे। रात्री साधारणपणे 12:30 ते 1च्या दरम्यान ही सगळी घटना घडलेली आहे आणि ज्यामध्ये प्रत्युत्तर देताना पोलिसांच्या गोळीबारामध्ये अमोल खोतकर हा संशयित मुख्य आरोपी आहे, त्याच्या या ठिकाणी एन्काउंटर पोलिसांनी केलेला आहे। खरं तर या प्रकरणामध्ये आपण पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर मधली आतापर्यंतची सर्वात मोठी या ठिकाणी दरोडा पडलेला होता, ज्यामध्ये 5.5 किलो सोनं आणि 32 किलो चांदी या ठिकाणी चोरट्यांनी लंपास केलेली होती। त्यातल्या 5 आरोपींना पोलिसांनी अटक केलेली होती। मात्र त्यातला मुख्य जो आरोपी आहे ज्याच्याकडे हा सर्व मुद्देमाल आहे तो सापडत नव्हता आणि तो इथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर हा पोलिसांनी एन्काउंटर केलेला या ठिकाणी पाहायला मिळतो। इथल्या सगळे जे हॉटेलच्या बाजूचे हे सीसीटीव्ही आहेत हे सगळे पोलिसांनी डीव्हीआर ताब्यात या ठिकाणी घेतलेले आहेत, त्यामुळे त्यातली कुठलीही माहिती या ठिकाणी सविस्तर मिळू शकलेली नाही। मात्र यातली महत्वाची बाब हीच आहे की 2 दिवसापूर्वी पालकमंत्र्यांनीच या ठिकाणी म्हटलं होतं की ज्या संभाजीनगरमध्ये चोऱ्या होतात त्यात कुठेतरी पोलिसांचाच या ठिकाणी सहभाग असतो आणि त्यानंतर 2 दिवसांनी हा एन्काउंटर करणं। आता या सगळ्यावरती पोलिसांनी काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्वाचं आहे। मात्र 11 वाजता पोलीस जे या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती देतील असं पोलीस आयुक्त संभाजी पवार यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये ज्याच्याकडे मुख्य मुद्देमाल होता तो त्याचाच या ठिकाणी एन्काउंटर झालेला आहे, त्यामुळे या प्रकरणातला जो मुद्देमाल आहे तो पोलिसांच्या अद्यापही हाती लागलेला नाही, हे विशेष आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये एपीआय कडून हा गोळीबार झालेला आहे, त्यांनी प्रत्युत्तरादाखल हा गोळीबार केला आहे असं पोलिसांनी सांगितलेलं आहे आणि आता पोलीस आयुक्त या सगळ्या संदर्भात काय स्पष्टीकरण देतात हे पाहणं महत्वाचं असेल। अगदी कृष्णा, धन्यवाद माहितीसाठी। या पत्रकार परिषदेकडे आपलं लक्ष जरूर असेल।